मलाही माता लक्ष्मीचा अनुभव येईल. तर तुम्हाला माहिती आहे मी 11 शुक्रवार ही सेवा करणार आहे. इथे आता कुंचन अलंकारित करून घेतला आणि ही जी डिश दिसते आहे तुम्हाला, ही मी कुंचनसोबतच घेतलेली आहे. इथे समोर माता लक्ष्मी आहे आणि कुंजन सेवेला मी सुरुवात केली आहे. आता कुंजन सेवा करताना मी काय काय मंत्र म्हणते. सर्वात अगोदर श्री सूक्त, व्यंकटेश स्तोत्र आणि माता लक्ष्मीचा मंत्र किंवा मग ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः जसं शीतलताई सांगतात तो फक्त कधी कधी तो मंत्र म्हणते. तर इथे खाली नाण्याचं सहस्रकमलदल काढून घेत आहे आणि त्यानंतर जी आहे माझ्या सेवेला सुरुवात करणार आहे. आता तुम्हाला कुठलेच मंत्रसूत्र येत नसेल तर तुम्ही अगदी मोबाईलवरती लावूनही म्हणजे श्रीसूक्त वगैरे लावूनही तुम्ही ही सेवा करू शकतात, असं काही नाही आहे. आणि मनातल्या मनात तुम्ही जपही करू शकतात. इथे आता सहस्रकमलदल काढून त्यावरती कुंचन स्थापित केला, हळदी कुंकू टाकला. आता बऱ्याच जणांचा प्रश्न की ताई ज्या वस्तू आपण टाकतो त्या म्हणजे ह्या शुक्रवारी आपण सगळ्यात अगोदर खाली कवड्या टाकल्या, नंतर गोमती चक्र म्हणजे क्रमाने टाकले तर तसंच टाक, असं काही नाही आहे. तुमच्या जे हातात येईल तुम्ही ते टाकू शकता. तर इथे आता मी जे माझ्या हाताला येईल ते मी टाकत आहे. आणि ह्या तांदळाचं करायचं काय, तर ह्या तांदळाचं मोस्टली मी भातच करून सगळ्यांना प्रसाद देते. म्हणजे प्रसाद घरामध्ये आम्ही खातो तो भात, किंवा मग गोडाची खीर वगैरेही करू शकता. असं काही नाही आहे की ह्या तांदळाचं गोडच केलं पाहिजे की तिखट करू नये, असं काही नाही आहे. आपल्या वापरात घ्यायचा, फक्त तो तांदूळ फेकून द्यायचा नाही एवढंच आहे. आणि त्यामध्ये आपल्या अख्ख्या सेवेची पॉझिटिव्हिटी आहे, सकारात्मकता आहे. तो तांदूळ नैवेद्य म्हणून ग्रहण करा. तुमच्या आजारपणातही खूप बदल होतील, कारण की याचा मला खूप छान अनुभव आहे आजारपणाच्या बाबतीतही. आणि ही सेवा झाल्यानंतर मी उत्तरपूजा करत नाही. म्हणजे मी आज हा कुंचन मंगळवारी भरून ठेवला तर मी हा कुंचन डायरेक्ट शुक्रवारी याची उत्तरपूजा करून शुक्रवारी परत सेवा करून भरून ठेवते. मी दुसऱ्या दिवशी तो काढत नाही, कारण की मला असं वाटतं की आपल्या घरात धनधान्याने भरलेला ग्लास हवा देवघरात. त्यामुळे मी हे जे कुंचम आहे तो मी देवघरात भरूनच ठेवत असते. की मला असं वाटतं की आपण हा कुंचन भरून ठेवला की आपल्या घरामध्ये धनधान्याचीही पूजा होते, माता अन्नपूर्णेचीही पूजा होते. त्यामुळे मी हा जो कुंचम आहे तो उत्तरपूजा करत नाही. म्हणजे काही विशेष दिवस असला पौर्णिमा वगैरे त्या दिवशी करते, बट असं मध्ये मी उत्तरपूजा करत नाही. मंगळवार टू शुक्रवार, शुक्रवार टू मंगळवार असं मी सेवा करत असते. आणि कुंचन सेवेचे